अहमदनगर सायक्लिस्ट असोसिएशनची भुईकोट किल्ला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल राईड यशस्वी। आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात स्वातंत्र्य लढ्यासाठी 1942च्या चले जाव आंदोलनात सरदार वल्लभभाई पटेल यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात 2.5 वर्ष बंदिवासात ठेवण्यात आलं होतं। या घटनेला 75 वर्ष झाले। स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर सायक्लिस्ट असोसिएशनचे सदस्य जमीन से आसमान तक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडतायत। या उपक्रमात अहमदनगरचे 63 सायकलस्वार अहमदनगरच्या भुईकोट किल्ला ते गुजरात येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीचा 535 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात सायकलवर पूर्ण केलाय। 11 नोव्हेंबर रोजी अहमदनगर सायकलिंग क्लबचे माननीय गौरव फिरोदिया, स्काय ब्रिजचे माननीय मुकेश छाजेड, आय लव्ह नगरचे माननीय नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झेंडा दाखवून या राईडला सुरुवात झाली। या राईडमध्ये 15 ते 71 या वयोगटातील युवक व महिला यांचा समावेश असून एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित राईड करण्याची ही पहिलीच वेळ आहे। एकता, शारीरिक स्वास्थ्याचा संदेश देणारी 535 किलोमीटरचा प्रवास सायकलवर 3 दिवसात या सायकलस्वारांनी पूर्ण केलाय। राईड अहमदनगर, आळेफाटा, नाशिकला पहिला मुक्काम, वणी, सापुतारा, वाजदा, व्याराला दुसरा मुक्काम, मार्के केवडिया तिसरा मुक्काम येथे 13 तारखेला ठीक 5:30 वाजता पोहोचली। या सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल राईडला महाराष्ट्र व गुजरात पोलिसांचे खूप सहकार्य मिळाले। या राईडचे सर्व अपडेट्स अहमदनगर सायक्लिस्ट या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध असून अनेक आवाहनांचा सामना करत या सायकलस्वार यांनी ही राईड अतिशय शिस्तीत पूर्ण केली। सायक्लिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मुळे यांनी या राईडचे आयोजन केले असून मनोज येनगंदुल यांनी सर्व नियोजन पार पाडले। अहमदनगर सायकलिंग क्लब, स्काय ब्रिज, आय लव्ह नगर, टॅमल साबुदाणा, क्लासिक पब्लिसिटी, साधना कोठारी, दत्ता पानसरे, मराठा सायकल सेंटर, चार्टर्ड अकाउंटंट ग्रुप, सुराणा कॉर्नर, नेहा एजन्सी, सुपर्ब फिनिशर्स यांच्या आर्थिक सहकार्याने ही राईड यशस्वीपणे पार पाडली। ही राईड यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमोल कुलकर्णी, केतन बलदोटा, CA प्रसाद भंडारी, नागेश धसाळ, नितीन पाठक, योगेश खरपुडे तसेच कृष्णा भुतडा, अमित चित्ते, अथर्व अष्टपुत्रे आदी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून या पुढील काळात मुलांना सायकलची ओढ लागावी या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर मुळे यांनी दिली। त्याचबरोबर ज्या नवीन लोकांना नगर सायक्लिस्टचे सदस्य व्हायचे असेल त्यांनी 94 32 46 46 32 किंवा 94 23 81 03 65 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे नाव लिहून संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी चंद्रशेखर मुळे, अहमदनगर सायकलिंग असोसिएशनचा सदस्य। आम्ही 11, 12, 13, 14 नोव्हेंबर दरम्यान अहमदनगर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यापासून जो जमिनीवर असणाऱ्या 2-3 किल्ल्यापैकी आहे आणि आज जो वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो सर्वात उंच पुतळा आहे। वल्लभभाई पटेल हे आपल्या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये तुरुंगामध्ये होते। त्यांना 75 वर्ष झाली, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि म्हणून त्या निमित्ताने आम्ही भुईकोट किल्ल्यापासून म्हणजे जमीन से आसमान तक म्हणजे सर्वात उंच पुतळ्यापर्यंत अशा प्रकारची युनिटी राईड आम्ही काढली। म्हणजे आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि त्याच्यामध्ये असलेली एकता म्हणून आणि विविधता में एकता अशा प्रकारची ही राईड आम्ही काढली। या राईडमध्ये वय वर्ष 15 पासून ते 65 पर्यंतचे सर्व सायकलस्वार त्याच्यामध्ये सामील होते। 4 महिला त्याच्यामध्ये होत्या। अहमदनगर शहराबरोबर अहमदनगर जिल्ह्यातले पाथर्डी, राहुरी, शेवगाव इथले सायकलिस्ट त्याच्यामध्ये सामील होते। त्याच्यानंतर आम्ही इथून जे निघालो अहमदनगरच्या किल्ल्यावरून जे स्टार्ट केलं तर रस्त्यांचा आम्ही सर्वे केलेला असल्यामुळे आम्ही आळेफाटा मार्गे नाशिकला गेलो। पहिला मुक्काम आमचा नाशिकला होता। त्यानंतर जवळजवळ आमची ती 200 किलोमीटरची राईड झाली पहिल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिक, दिंडोरी, वणी, सापुतारा मार्गे आम्ही वाजदा आणि व्याराला दुसरा मुक्काम केला। तो सुद्धा आमचा 200 किलोमीटरचा प्रवास झाला। आणि तिसरा दिवस जो होता तो व्याराहून आम्ही नेत्रांग मार्गे राजपिपला घाटातून त्या ठिकाणी आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे
केवडियाच्या पुढे त्या ठिकाणी पोहोचलो. तर त्या दिवशी आमचे 140 किलोमीटर झाले. असे आमची त्या एकूण राईड 535 ते 540 किलोमीटरची आमची राईड झाली. ठीक आहे. अजून नमस्ते, मी त्रिंबक नेटके. आम्ही इथून नगरच्या भुईकोट किल्ल्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जे काही सर्व स्तरातील जे काही सगळ्या वयाचे 14 वर्षापासून 65 वर्षे वयापर्यंतचे आम्ही जे काही सर्व सायकलवर गेलो, तर याच्यामध्ये खूप छान अनुभव आला. सगळ्यात महत्त्वाचं जे सांगायचं ते म्हणजे तुमचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला न्याय देऊ शकता. याचं एक साधं उदाहरण जर सांगायचं, तुम्ही बघा, आपल्या नखाला जर जिव्हाळी लागलेली असेल तर आपलं लक्ष विचलित होतं. विचलित म्हणजे आपलं लक्ष तिथंच असतं, धक्का तर लागणार नाही ना. सारांश, आपण जे काही करतोय तर त्याला न्याय देण्यासाठी आपण एकदम फिजिकली फिट असलो तरच न्याय देऊ शकतो. त्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायामाला पर्यायच नाही. व्यायाम जो आहे तो ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने निवडावा. कोणाला पायी चालण्यात इंटरेस्ट असेल, कोणाला रनिंग करण्यात असेल, कोणाला पोहण्यामध्ये असेल, कोणाला सायकलमध्ये असेल, तर ते आपापल्या सोयीनुसार निवड करून. परंतु सांगण्याचं तात्पर्य सकाळी व्यायाम हा खूप गरजेचा आहे, नितांत गरजेचा आहे. जो व्यायाम करीन तो डॉक्टरांपासून नक्कीच दूर राहील, हे मी अनुभवाने सांगतो. मी पूर्ण निर्व्यसनी आणि संपूर्ण निरोगी माणूस आहे. मला कधी मळमळ, डोकं दुखणं, हातपाय किंवा असं ज्याला आपण म्हणतो ना आरोग्याचे, नाही मी कुठेही जाऊ द्या, कोणत्याही हवामानाला, मी हिमालयात निळकंठ पर्वताच्या पायथ्याशी जाऊन आलेलो माणूस. निळकंठ पर्वताशी एकदम मायनस टेम्परेचरला, स्वेटर नाही, मफलर नाही, काही नाही. आणि नागपूरच्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात पण फिरलेलं आहे. काय सांगण्याचं तात्पर्य, तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल ना, काही अडचण येत नाही. आता आम्ही सगळी जेव्हा गेलो तर 14 वर्षाचा मुलगा आणि आम्ही आगमागं असायचो. काय पोलीसच्या गाडीच्या आगमागं असायचो 2 दिवस सलग. पहिल्या दिवशी मी अंदाज घेण्यात गेला मला, पण दुसरे 2 दिवस आहे ना, आम्ही पोलीसची गाडी आणि आम्ही आगमागं असायचो. काय एकंदरीत हा पण माझ्या जीवनातला हा पहिलाच अनुभव होता. मी सायकलवर तसा खूप फिरलो, पण साध्या सायकलवर फिरलो. माझ्याकडे हरकुलस आणि ॲटलस हे अशा सायकलीवरच फिरलो आणि मी एकटाच फिरायचो. माझ्या जोडीला फक्त FM असायचा, FM आणि सायकल, याच्या पलीकडे कोणी नाही. मी एकटाच फिरलो. मी पंढरपूरला 7 वेळा गेलो, 7. तिथून सोलापूरला एकदा गेलो आणि शिर्डीला तरी असंख्य वेळा गेलो, खूप वेळा गेलो. शिर्डीहून पुढं कोपरगावला 3दा गेलो. तर एकंदरीत सायकलला मी आरोग्याचं ATM म्हणतो. सायकल हे आरोग्याचं हिमोग्लोबिन. सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य सांगायचं, माणूस शोभून दिसतो मोत्याच्या सोन्याच्या हाराने नव्हे तर घामाच्या धाराने. तुमच्या घामाच्या धाराने तुमच्या शरीरांतर्गत जे काय असेल ते घामावाटे आपोआप बाहेर निघतं. तुम्हाला साबण, सोडा, शॅम्पू आदीची गरज नाही. आणि जे काय असेल ते तुमचं आरोग्य तुमच्या चेहऱ्यावर झळकतं, दिसतं. ते बोलायची गरज नाही, तुमचा चेहराच बोलतो. नमस्कार, माझं नाव प्रसाद भडके. मी अहमदनगर सायकलिंग असोसिएशनचा सभासद आहे. आताच आम्ही जी राईड केली अहमदनगर भुईकोट किल्ल्यापासून तर स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरातपर्यंत, ह्या रॅलीमध्ये तसं पाहायला गेलं तर सर्वात लहान जो मुलगा होता नमन, आणि त्याच्यानंतर साई म्हणून होता मुळे, हा 12.5 वर्षाचा होता. आणि सगळ्यात शेवटचं जर व्यक्ती बघितला तर त्याचं वय 65 होतं. ह्या रॅलीमध्ये सगळ्यात महत्त्वाची युनिटी अशी होती की लिंग, धर्म, जात कुठलाही भेद नव्हता. म्हणजे आमच्यासोबत 4 महिला पण होत्या आणि सर्व विविधतामध्ये एकता अशी ह्या रॅलीचा जो संदेश होता हा सर्व नगरकरांनी प्रत्येक ठिकाणी पोहोचवला. ॲक्च्युली ह्या रॅलीसाठी खूप मायक्रो प्लॅनिंग करावं लागलं, खूप मिटिंगा घ्याव्या लागल्या अध्यक्ष असोसिएशनला. पण ही एक अविस्मरणीय रॅली होती. ह्या रॅलीमध्ये काही अनोळखी लोकांशी ओळखी झाल्या. 4-5 दिवसामध्ये त्यांची अटॅचमेंट निर्माण झाली आणि एक
कुटुंब तयार झालं होतं एक 70-80 लोकांचं, आणि अतिशय उत्साह होता सगळ्यांमध्ये. एक अचिव्हमेंट झाली सगळ्यात मोठी. ही एक अविस्मरणीय रॅली होती नगरकरांसाठी, आणि याचा खूप मोठा जल्लोष ज्यावेळेस आम्ही नगरमध्ये आलो त्यावेळेस खंडेलवाल परिवारांनी खूप जोरदार स्वागत केलं आमच्या रॅलीचं. अगदी बँड लावून, फटाकडे लावून प्रत्येक सायकलिस्टवाल्याचा सत्कार केला. ह्या रॅलीसाठी जे स्पॉन्सर होते, खास करून मी नाव ज्यांचं घेतो, आय लव्ह नगरचे नरेंद्र भाई फिरोदिया, त्यानंतर अहमदनगर सायकलिंग क्लबचे गौरवजी फिरोदिया, स्काय ब्रिजचे मुकेश छाजेड, आणि छोटे छोटे सहकार्य खूप झाले. असं छोटं छोटं करता करता मोठं काम ह्या सायकलिंगवाल्यांकडून झालं. अतिशय उत्साहात ही रॅली पार पडली आणि कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे कोणाचाही उत्साह कमी झाला नाही. अतिशय छान रॅली झाली आणि बस ठीक आहे. नमस्कार, मी गिरीश अनिल शिंदे, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचा सदस्य आहे. नुकतीच आम्ही जी सायकल राईड केली अहमदनगर भुईकोट किल्ला ते स्टॅच्यू ऑफ युनिटी केवाडिया गुजरात, तर ही मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे नगरमधून प्रथमच एवढी मोठी रॅली निघाली होती गुजरातपर्यंत, आणि आम्ही ती 70 लोकांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन आणि सहाय्य लाभलं ते प्रामुख्याने चंद्रशेखर मुळे सर, त्यानंतर अमोल कुलकर्णी सर, केतन बलदोटा, त्याच्यानंतर रितेश खंडेलवाल, आणि आमचे सहकारी माननीय मार्गदर्शक प्रसाद भटके सर, आणि माझे मित्र दीपक टकले. तर आम्ही सर्वांनी ही जी जिद्दीने सुरुवात केलेली राईड जी आहे ती 3 दिवसात आम्ही यशस्वीपणे पार पाडली. आणि कुठेही कितीही ठिकाणी आम्हाला अडचणी आल्या तर त्या आम्ही पार केल्या. आणि जसं माझ्या सायकलचा 2-3 वेळा टायर फुटला, त्यानंतर स्पोक्स तुटले, पण आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्ही राईड करत असताना माझा मुख्य अनुभव तुमच्याशी मला शेअर करायचा वाटतं तो, की गुजरात बॉर्डर सुरू झाल्यानंतर गुजरात पोलिसने आम्हाला महाराष्ट्र बॉर्डर, गुजरात बॉर्डर सुरू झाल्यापासून तर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी केवाडियापर्यंत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे इथून तिथून ते आमच्या सोबत होते, दिवस असो, रात्र असो, पहाट असो, आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केलं. आणि तिथले रस्त्यांचाही जो अनुभव तुम्हाला शेअर करावा असं वाटतो, की इथून तिथून कुठेही रस्त्यात एकही खड्डा नव्हता, आणि आम्हाला या राईडचा फार आनंद आहे आणि अभिमान आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.